तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 20. शारदा आणि प्रल्हाद शेतावर जाण्यासाठी निघाले होते, म्हणून त्याने बुलेट काढली होती. त्याच्यासोबत बसायला तिला संकोच वाटत होता, पण तिचा नाईलाज होता. त्याने बाईकला किक मारली. तिने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला व साडी व्यवस्थित सावरून बसली. तसा प्रल्हाद मिश्किल हसला व आधी बुलेटचा मिरर सेट केला. आता तो शारदाला पाहू शकत होता. तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस, जे ती एका हाताने मागे घेत होती, त्याला वेड लावत होते. आज आपली हक्काची बायको आपल्या सोबत आहे ही फिलिंग त्याच्यासाठी काही औरच होती. तो तर 7व्या आसमानात होता. गावातील लोक त्या दोघांना पाहत होती. कोणी विचारही केला नसेल की त्याला अशी सर्व गुण संपन्न पत्नी मिळेल, पण सर्वांच्या नजरा आपल्यावर आहे, त्यामुळे शारदाला अवघडल्यासारखं झालं होतं. काही वेळाने दोघेही शेतावर आले. शारदा पटकन बाईकवरून खाली उतरली. गावातील लोक आपल्याकडे अशी डोळे फाडून का पाहत होती? शारदाने विचारलं. शिक्षण नसल्यामुळे याच गावातील लोकांनी मला मुली नाकारल्या होत्या. त्यात मला तुमच्यासारखी देखणी व हुशार बायको मिळाली, म्हणून त्यांचा विश्वास बसत नसेल, म्हणून पाहत असतील. प्रल्हादच्या बोलण्यावर ती खळखळून हसली आणि तो पुन्हा तिच्याकडे आकर्षित झाला. तुमच्या गावच्या लोकांचं गणित मला समजत नाही. म्हणजे पहा ना, आधी मुलाचं शिक्षण कमी म्हणून मुली नकारायच्या, आणि आता त्याच मुलाला सुंदर आणि सुशील बायको मिळाली म्हणून जळायचं. शारदाच्या म्हणण्यावर तो हसायला लागला. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही स्वतःची जास्त स्तुती करत आहात? प्रल्हाद मुद्दाम म्हणाला. दोघेही शेतामधून चालत होते. काही शंका आहे का? आमच्या कॉलेजमध्ये माझ्यासारखी देखणी मुलगी शोधून सापडली नसती. आधी मला मॉडेलिंग करायची होती, पण बाबांच्या सांगण्यावरून मी वकिली केली. शारदा मुद्दाम आपल्या बढाया मारत होती. तिला असं मन मोकळेपणाने हसताना पाहून तो मात्र सुखावला होता. वाव, ब्युटिफुल, किती सुंदर नजारा आहे. शारदाची नजर सभोवताली असणाऱ्या हिरव्यागार परिसरावर फिरत होती. आज ती मन भरून निसर्ग सौंदर्य पाहत होती. तुमची नजर जिथपर्यंत जात आहे ना, ती आपली शेती आहे. तो समोर डोंगर पहा, त्यावर आपली 5 एकर जमीन आहे. तिथे मी फक्त ऊस पिकवतो. प्रल्हादने माहिती दिली. तुम्ही डोंगरावर सुद्धा शेती करता? शारदाचा विश्वास बसत नव्हता. त्यामध्ये अवघड असं काहीही नाही. तुम्ही वकिली करता तशी मी शेती करतो. जो तो आपल्या कामामध्ये परिपूर्ण असतो. प्रल्हादच्या बोलण्यावरून वाटत नव्हतं की तो अशिक्षित असेल. मी कपडे बदलून आलोच, त्यानंतर तुम्हाला शेती दाखवतो. प्रल्हाद आपल्या खोलीच्या दिशेने निघाला. शारदाने पाहिलं तर काही गडी आणि बायका शेतामध्ये काम करत होते. या ठिकाणी एक प्रकारची शांतता होती, जी तिला मनापासून आवडली होती. नमस्कार वहिनी साहेब, मी रामा. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा हा. मी मालकाच्या शेतावर काम करतो. रामाने माहिती दिली. त्या बायका काय करत आहे? शारदाने एका ठिकाणी बोट दाखवलं. मोठ्या मालकीनबाईने भाज्या लावल्या आहे, त्या खुडायचं काम करत आहे, रामाने सांगितलं. त्याला काम असल्यामुळे तो निघून गेला. शारदा कुतूहल म्हणून पाहण्यासाठी निघाली. आधीच तिने हाय हिलची सँडल घातली होती. त्यात शेतामध्ये येण्याची तिची पहिलीच वेळ होती, म्हणून तिला चालायला त्रास होत होता. शेतीला नुकतंच पाणी दिलं होतं, त्यामुळे चिखल झाला होता.
चालताना तिचा पाय बांधावरून सरकला आणि तिचे दोन्ही पाय चिखलामध्ये अडकले. तिने पटकन आपली साडी थोडी वर उचलली. प्रल्हाद आपल्या शेतीचा पेहराव घालून बाहेर आला. तितक्यात त्याची नजर शारदावर गेली आणि तो धावत तिच्या दिशेने आला. तुम्ही ठीक तर आहात ना? प्रल्हाद घाबरलेला वाटत होता. माझे पाय, मला बाहेर काढा, नाहीतर ही दलदल मला खेचून घेईल. शारदाच्या बोलण्यावर त्याने डोक्याला हात लावला. ही दलदल नाही, चिखल आहे. तुम्ही हात द्या पाहू, मी तुम्हाला बाहेर काढतो. प्रल्हादने हात पुढे केला. शारदाने त्याचा हात हातात घट्ट पकडला. तो तिला खेचायला जाणार, पण तसा त्याचाही तोल गेला आणि त्याचेही पाय चिखलात अडकले. शारदाने भीतीपोटी पटकन त्याला घट्ट मिठी मारली. ती मनातून खूप घाबरली होती, पण तिच्या अशा कृतीने प्रल्हादचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं होतं. आजूबाजूला काम करणाऱ्या बायका त्या दोघांना अशा अवस्थेत पाहून हसत होत्या. तुम्ही पाहत काय उभे आहात? माझी मदत करा. शारदाने आपली पकड आणखी घट्ट केली. तो बनियनवर असल्यामुळे त्याचा स्पर्श तिला होत होता, ज्यामुळे तिच्या पोटात गोळा आला होता. तुम्ही शांत व्हा पाहू, अजिबात हालचाल करू नका. प्रल्हाद आधी बाहेर आला व तिचे दोन्ही हात हातात घट्ट पकडले. आता अलगद पाय वरती काढा, प्रल्हादने सांगितलं. तसा तिने एक पाय वरती घेतला आणि त्याने डोक्याला हात लावला. माझं चुकलं, मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. अशी चप्पल घातल्यानंतर पाय चिखलात जाणार नाही तर काय होणार? प्रल्हाद म्हणाला. तिने दुसराही पाय वरती घेतला, म्हणून प्रल्हादने तिचे दोन्ही हात सोडले. ती अलगद आपल्या पायातील सँडल काढायला लागली आणि पुन्हा तिचा तोल गेला. तसा प्रल्हाद पुढे आला व तिच्या नाजूक कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. तशी ती पुन्हा त्याच्या मिठीत विसावली. आधीच 6 फूट हाईट आणि शेतामध्ये कसलेलं बलदंड शरीर, त्याच्या धिप्पाड शरीरामध्ये तिचा नाजूक देह सामावला होता. तिने दोन्ही हाताने त्याचे खांदे घट्ट धरून ठेवले होते. तिच्या अंगावर आलेला शहारा त्याच्या नजरेतून सुटला नाही. प्रल्हादची नजर सहज आजूबाजूला गेली तर बायका तोंडाला पदर लावून हसत होता. त्याला तर तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. पण शारदाला चिखलातून बाहेर निघता येणार नाही हे त्याने जाणले होते, म्हणून त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. तशी शारदा डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली. अहो, सोडा ना, सर्वजण आपल्याला पाहून हसत आहे. आधीच शारदाचे गाल लाजून लालेलाल झाले होते. तुम्ही लक्ष देऊ नका, प्रल्हाद म्हणाला. शारदा एकटक त्यालाच पाहत होती. त्याचा रुबाबदार व देखणा चेहरा तिच्याही नकळत तिला त्याच्या दिशेने खेचत होता. व्यवस्थित पाय धुवून घ्या आणि एकट्या फिरू नका, प्रल्हादने तिला खाली उतरवले. तिने व्यवस्थित हातपाय धुतले व तोंडावर पाणी मारलं. सुलोचनाबाई आणि मामी शेताच्या दिशेने येत होत्या. काय मग सुनबाई, कशी वाटली आपली शेती? आता तुम्ही पण नवऱ्याला हातभार लावा हा. बिचारा एकटा शेतावर कंटाळला असेल. सुलोचनाबाई गालामध्ये हसत होत्या, कारण शेतामध्ये काम करणाऱ्या बाईने त्यांना घडला प्रकार सांगितला होता. मी आलोच. प्रल्हाद चक्क लाजत निघून गेला. माझी सँडल चिखलामध्ये रुतली होती, त्यामुळे शेती पाहायला भेटली नाही. शारदा चेहरा पाडून म्हणाली. काही हरकत नाही, आधी तुम्ही दोघे जेवण करून घ्या, नाहीतर थंड होईल. छाया मामीने तिच्या हातामध्ये टिफिन दिला. तुम्ही नाही जेवणार? शारदाने विचारलं. आमची जेवणं झाली आहे, आम्ही भाजी खुडायचं काम करतो.
तुम्ही दोघं निवांत जेवा. सुलोचनाबाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी शारदा टिफिन घेऊन प्रल्हादच्या दिशेने निघाली. जेवायला चला. शारदाने त्याच्यासमोर टिफिन धरला. मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. ऊन असल्यामुळे प्रल्हाद डोक्याला कपडा बांधत होता. मला एकटीला जेवण जाणार नाही, तुम्ही पण चला. जेवल्यानंतर मी घरी जाईल. शारदाचं असं हक्क दाखवणं त्याला आवडलं होतं. दोघेही झाडाखाली बसले. प्रल्हादने जेवणाचा टिफिन उघडला. वाढताय ना, का ते पण मलाच करावं लागेल? प्रल्हाद मिश्किल हसत म्हणाला. तुम्हाला कसं वाढायचं ते मला नाही माहीत. त्यापेक्षा तुम्हीच वाढायला घ्या. आमच्या घरी जो तो आपापल्या हाताने घेतो. शारदा निरागसपणे म्हणाली. तसा तो मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणजे जेवण पण मीच बनवायचं आणि ताट पण मीच वाढायची. आता एक काम करतो, तुम्हाला माझ्याच हाताने भरवतो. तेवढे तरी कष्ट कशाला घेता? प्रल्हादने दोघांना ताटं वाढली. तशी ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. हा टोमणा होता का? खरं सांगायचं हा. शारदा रागात म्हणाली. तुम्ही तर रागावला. मी मस्करी करत होतो. तुम्ही तुमच्या हाताने खाऊ शकता. प्रल्हाद खाली मान घालून गुपचूप खाऊ लागला. मी आधीच सांगितलं होतं की मला काही जमत नाही. माझ्यासारख्या अशा कितीतरी मुली असतील ज्यांना जेवण बनवता येत नाही. म्हणून काय असे टोमणे मारायचे असतात का? शारदा आपल्या खऱ्या अवतारात येत होती, ज्यामुळे प्रल्हाद चांगलाच घाबरला होता. मला माफ करा. वाटलंच तर मी तुमच्या पाया पडतो. पण मी खरंच मस्करी केली हो. तुमचं मन दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता. प्रल्हादला आपण उगाच बोललो असं वाटत होतं. राग येणार नसेल तर एक बोलू? शारदा अजूनही रागामध्ये होती. तसा प्रल्हादने आवंढा गिळला. बोला ना. प्रल्हादची बोबडीच वळाली होती. तशी शारदा त्याच्या जवळ झुकली. मी पण मस्करी करत होते, शारदा हळू आवाजात म्हणाली. त्यामुळे दोघे मोठमोठ्याने हसायला लागले. सुलोचनाबाई दोघांनाही हसताना पाहत होत्या. त्यांनी तिथूनच दोघांवरून कडाकड बोटं मोडली. आज त्या पहिल्यांदा प्रल्हादला असं मन मोकळेपणाने हसताना पाहत होत्या. त्यामुळे त्यांची चिंता मिटली होती. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.